नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे दोन्ही शिवसेना पक्ष यांच्या संदर्भातली. आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे. आज या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्यामुळे या प्रकरणावरील वाद पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये आज गाजणारे. संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या या सुनावणीकडे असणार आहे. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे पावसासंदर्भातली. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस बरसतोय. विदर्भातल्या काही भागामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. नागपूरमध्ये शाळा पाण्याखाली गेल्यात. वादळी वाऱ्यानं घरांची छपरं उडालीत. अनेकांचे संसार आता उघड्यावर आलेत. तर इकडे कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होतोय. त्यामुळे राधानगरी धरण काठोकाठ भरले. त्यामुळे काय नेमक्या पश्चिम महाराष्ट्रातून पावसाच्या आणि विदर्भातून पावसाच्या बातम्या आहेत, तिथली स्थिती आपण जाणून घेणार आहोत या बातमीपत्रामध्ये. आणि तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे परीक्षा विधेयकासंदर्भातली. अखेर लोकसभेमध्ये परीक्षा सुधारणा विधेयक हे आवाजी मतदानानं मंजूर झाले. विरोधकांच्या गदारोळामध्ये हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झालं. राज्यसभेत आता या विधेयकावर चर्चा होणार आहे. त्यामुळे खरी परीक्षा आता राज्यसभेत सुद्धा असणार आहे. त्यामुळे दिवसभर आज काय नेमक्या संसदेतल्या दोन्ही सभागृहामध्ये घडामोडी घडणार आहेत यावर आपलं लक्ष असणार आहे.